मी आपल्या शेतात आलेली आहे। हे लहान सासऱ्यांचं आहे। बोल नका तू। शेतात आम्ही असं बांधलेलं आहे लहान सासऱ्यांना। इथं आपली नयनाला लावून दिलेलं आहे गाडीला। ही गिरणा आहे आणि इकडे मंदिर आहे। यात्रा भरलेली आहे आपल्या गावाची। खूप मोठी यात्रा राहते, पण या वर्षी ना पाणी नाही आहे नदीला। ही गिरणा आहे, गिरणेला पाणी नाही आहे ना, त्याच्यामुळे त्यांनी कोणी आलेलं नाही एवढे जास्त लोक। आपल्या शेतात आलेली आहे। इकडे निंबूचा बाग लावलेला आहे आणि इकडे पण निंबूचाच बाग लावलेला आहे आपण। आंबे बघा किती मोठे मोठे, खूप मोठे आंबे आहे। इकडे पण आंबे आहे, सर्वीकडे आंबेच आंबे आहे। हे बघा तिकडे पण आंबा आहे। तुम्हाला तर आता दाखवते मी किती आंबे आहे आपल्या शेतात। चल आता कैऱ्या पण लागत आहे त्यांना, छोट्या छोट्या अजून खूपच छोट्या आहे। हे बघा इकडे पण आंबा आहे। मी खूप छान मस्त जेवण करायचो, खिचडी करायची, खिचडीची पार्टी खूप छान। इथं मजा मारायचो। इथं पाणी बी राहायचे भांडे धुवायला आणि इथं मस्त खिचडी वगैरे करायचो, जेवण करायचो। इथं मुलांना झोका, खूपच छान मजा यायची आणि खूप छान वाटतं आपल्या शेतात। ऊन अजिबात नाही आहे, सर्व आंबे लावलेले आहे झाडात। हे बघ कैऱ्या पण दाखवणार मी, अजून बारीक बारीक आहे ना त्याच्यामुळं दिसत नाही। हे बघा मुलं कसे एन्जॉय करताय। बघा गुडिया दाखव, मी डिलीट करणार ते। हा पण आंबा आहे। इथं नारळाला तोडताय ते, यांच्याकडनं तुटेल का ते नारळाचं झाड। ओ तिथं अटकून गेलं ते बाय, ते कसं अटकलंय पाहायला दिसलं का म्हणा असं नीट रस्ता आहे मग त्यांची भांडण चालू आहे रस्त्यावरून। हे बघा इकडे पण आंबा आहे, आमचाच आहे आंबा। हे बघा इथं पण एक आंबा लावलेला आहे आपण, अजून छोटंसं आहे ते, तरी पण त्याला फुल्लर आलेलं आहे तिकडच्या साईडला। इथं पण एक लावलेला आहे तो, आणि ती जामन आहे, ती पण जामन आहे। हे बघा ही पण जामन लावलेली आहे आणि ती पण एक जामन लावलेली तिकडे पण आहे। अशा 3 जामणी आपण लावलेल्या आहेत। जांभूळ, काळे जांभूळ येतात ना ते जांभूळ येते। आणि इकडे सर्वात एक मोठा आंबा आहे आपला, याला खूप कैऱ्या येतात आणि खायला पण खूप गोड लागते। हे मोठे झाड आहे, इथे झाडं होते तेव्हा मागच्या वर्षी पाऊस पडला होता वारावधनचं, ते झाडं पडून गेलेले होते म्हणून ना छोटे झाडं लावून दिलेले। इथं पण आंबा आहे, पावसाचा आहे ना आंबा पडून गेला होता, मग त्याला अजून परत फुल्लर फुटलं त्याला, तर आंब्याचे हे झालेले। आणि इकडे पण आहेत दाखवते। हे बघा इथं एक पपिताचं झाड आहे, खूप छान गोड पपिता आहे। इकडे पण, तिकडे मुलं खेळताय, त्यांची एन्जॉय करताय। सासूबाई बसली आहे त्यांच्याजवळ।
हे बघा आमच्या शेतात किती निंबू पडलेले राहतात आणि आता उन्हाळा चालू झालेला आहे. हे बघा हे बघा. आणि आपण जळगावमध्ये 50 रुपये पाव होऊन गेलेले ते निंबू आणि आमच्या शेतात असे पडलेले खूपच पडलेले असे पडलेले झाडांखाली. तो हे बघा किती पडलेले खूप पडलेले. हे चांगले वाटले मला मी घेऊन घेते. तिकडे पण पूर्ण सीताफळ रामफळाचे झाडं लावून दिलेले. आपली शेती खूप नाही. हे बघा किती मोठे मोठे रामफळ आहे. हे आपलेच रामफळ आहे दिसतंय का खूप मोठे मोठे. आपल्याला काढायचे ते आणि आपल्याला घेऊन जायचे खायला. पिकले का मी तुम्हाला तसं दाखवणारच. खूप छान लागतं. आपल्याला तिकडच्या साईडला मंदिर आहे. आपल्याला सर्व आवाज येत असणार. खूप छान वाटतं. म्हणजे किती पण उन्हाळा असो पावसाळा असो तिथं खूप गर्दी राहते. आणि इकडे हे ते पण लहान सासऱ्यांचे. पहिले तिथं पेरूचा बाग होता. ऐकू हे बघा इथं पण रामफळाचं झाड आहे. छोटे छोटे लागलेले दिसत आहे का. ते पाल्यांमध्ये दिसत नसणार तुम्हाला. असे छोटे छोटे येते अजून. आणि इकडे पण आंब्याचं झाड आहे. म्हणजे आपल्या शेतात चांगले 15-16 आंब्याचे झाडं आहे. खूप छान वाटतं. आणि इकडे आपले नारळाचे झाड आहे. नारळाचे झाड आहे इथं. नारळाचे झाड आहे. 3-4 झाडं होते पण ते ना खूप लांब होते. उंच कोणीच चढत नव्हतं. त्याच्यामुळे ना माझ्या सासऱ्यांनी ते झाडं कापून टाकले. आणि आता हे एकच झाड दिसतंय मला. मला 1 वर्ष होऊन गेला शेतात यायला. आता एकच झाड दिसतंय ते. त्याच्यावरती नारळ काही नाही तोडून टाकले वाटतं. आणि ते पळता आपल्या शेतात कोणी येत नाही म्हणून. तिथं पण एक आंब्याचं झाड आहे. त्याला पण खूपच फुल्लर लागलेलं आहे. ते तुम्हाला दिसत नसणार. आणि हे बघा इथे आपली विहीर आहे. 6 सासरे माझे सासू सासरे म्हणजे 6 आहे. आणि 6 जणांचं पाणी भरलं जातं तरी आपल्या शेताची विहीर आटत नाही. कारण की गिरणा जवळ आहे. त्याच्यामुळं सर्व शेतीला पाणी देते विहीर. हे बघा इकडे पण रामफळ आहे. निंबूचा बाग आपला झालेला आहे इकडचा. आता आपण तिकडच्या शेतात जाऊ तुम्हाला दाखवते. इकडे सर्व आणि हे बांबूचे झाड पण आपलेच आहे. मी जिथं तुम्हाला सांगितलं तर आम्ही जेवण करतो बुवा असं. त्याच्याच बाजूला अजून परत आंब्याचे झाड आहे. हे बघा इथं आंब्याचं झाड आहे. त्याला पण खूप मोर आलेला आहे. म्हणजे फुल्लर आलेलं आहे. निंबू तर इतके पडलेले खूपच निंबू पडलेले. हे बघा किती निंबू खाली. किती निंबू लागलेले आपल्या शेतात. आता उन्हाळा चालू झाला आहे. खूपच लांब बाग आहे. कारण की जाणं ती खूप कठीण आहे. किती निंबू लागलेले आहे खूपच. बापरे. शेवग्याचे शेंगा आलेले आहे. ते आपण नंतर तोडू. बाकीच्या सुकलेले आहे. बाकीचे आलेले आहे. त्यांना कोणी तोडतच नाही म्हणून. तिथपर्यंत आपला बाग आहे. आता मी खूप थकून गेलेली आहे. इथूनच तुम्हाला दाखवते. इथं ठिबक बी केलेलं आहे.
पूर्ण निमोनीला आपण पाईपलाईन केलेली आहे, म्हणजे ठिबक म्हणता तिला. तुमच्याकडे काय म्हणता काय माहिती, आमच्याकडे ठिबक म्हणता. ठिबक लावलेली आहे आणि शेतीतलं मला काही एवढं माहीत नाही आहे, त्याच्यामुळं चला सर्वजण तिकडे चला. काढले गेले बाई तिकडनं, मला जाता येत नाही आता, खूप थकून गेले. कोणती बापरे नको. चला हे बघा किती निंबू आलेले, खूपच निंबू. ते बघा पपिता कोणी खात नाही, इतके पपिता लागलेले. हे बरं बेटा, हे बघा किती छोटीशी फांदीला किती पपिता लागलेले, तरी कोणी खात नाही. दाखव बेटा. अशा फेकल्या जातात, गेली ती. हे बघ फेकल्या जातात खूपच पपिता. हे बघा हे आपल्या शेताचे, असे कोणी खात नाही. मी माझ्याकडनं पडली तर ती तशीच पडलेली राहणार. आणि निंबू तर खूपच निंबू राहतात, किती निंबू राहतात. आणि आपल्याला सिटीमध्ये निंबू भेटत नाही. 10 रुपयाला एक निंबू होऊन गेलेला आहे आता. आपल्याला एक निंबू घ्यायला गेलं तरी पण आपल्याला सोचावं लागतं, कारण की आपल्याकडे निंबूच भेटत नाही तर. आणि इथं किती निंबू फेकले जातात. चला अजून दाखवतो मी. या झाडाला पण हे बघा, हे झाड खाली पडून गेलेलं आहे, तरी त्याला आता नवीन कोरून परत याच्यावरती दुसरं झाड लावावं लागेल. आणि हे काढावं लागणार आहे आपल्याला अजूनही. एवढं वर्ष गेलं की मग पावसाळ्यात आपण करत फिरते. तिकडून रस्ता नाही आहे. किती निंबू लागलेले आहे, तिकडं बघतो निंबू, फ्रेश निंबू आहे. आणि मला तर असं वाटतं किती तोडावे आणि किती नाही. चला खाली काटे या बेटा, खाली काटे पाहा. खाली पडलेले निंबू मी वेचते, कारण की मला दिसत नाही म्हणून त्यांना काही वाटत नाही. मी आता मस्त गावाकडच्या बायांसारखी खोळ करते आणि तिच्यात लिंबू घेते. आणि मला कमेंट्समध्ये नक्की सांगा काय पाव निंबू झालेले आहेत, त्याच्याकडे मी पाठवून देणार. पण सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आणि लाईक करायला विसरायचं नाही. हे बघ मम्मा इथे. जाऊ दे, हे बघ याला बघ किती लिंबू पडले. आता मी हे लिंबू वेचते, डोक्याला लागेल. बाप हे बघ इकडे. अगं थांब, काटे पुसले मला. चालू आहे व्हिडिओ, चालू आहे. हा मध्ये घुसतोय तो. अरे बापरे,
हा इकडे खाली काय दिसतंय नाही व्हिडिओ चालू आहे का? हा का मम्मी असं आहे का? हे बघा इथं खूप गर्दी आहे म्हणून साईड लावून गेले. राम राम पाय पडून घे रे भाऊ चला ये रे पकड़ रामफळ आहे का? अरे रामफळ आहे. रामफळ आहे. हे घे बेटा हे ठेव. इथं किती तोडलेले अजून परत आम्ही घेऊन जातोय त्याच्यामुळे तोडताय सर्वजण. अरे या रामफळ सीताफळ नाही रामफळ. हे बघ हे पण कतरून टाकलेलं आहे ते आकडीने कट पिकून जाईल पण ते. चला मग बाय नंतर बोलते. हे बघा ते लाल पाहिजे. लाल झाले का मग ते छान असे लवकर पिकतात. ते कच्चे असे व्हाईट मध्ये कच्चे ते वरती बघा मग ते कुठं कांदी वरती. हे बघ या इथं येते 2-3 खाली पडलं ते का मग ते व्यवस्थित धर ना पडी. ते एक पिकलेलं आहे पिकलेलं पण दाखवते. दादा पिकलेलं जरायला तरी खाणार. चांगलं आहे का? एकच दे ना पिकीमध्ये राहू दे टाकी द्या ना. पिकी घेतं पिकी घेते खराब नाही येते का पाहिजे नाही म्हणा पिकेले का ते बाबा हां तुम्ही बाजूला हे बघा
पक्षींनी खाऊन टाकलेलं आहे त्याला, एवढं मोठं आहे. पडी का हां हो हो आता कुठे हो खूपच मोठं आहे, चांगलं 2 किलोचं आहे. ते बघा पुढे, कधी तर येते ते बघा पप्पा. खूप छान. वरती पुढे घ्या ना, सारी पिकलेलं आहे. मला फ्रूट खूप आवडतात. आहो ते लाल आहे. हा घ्या पुढे. नाही रे ते तुम्ही तिथं तोडलं ना, तिथं येते. हां हे इकडचं हे नाही इकडे. हा हा हे बरोबर ते. आणि ते लाल आहे ना ते. चला तर मग हा व्हिडिओ मी दुसऱ्या दिवशी संपवते. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. धन्यवाद.